आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविषयीची ही एक मोठी बातमी आहे। आरोप झाल्यानंतर आता अब्दुल सत्तार नॉट रिचेबल असल्याचं समजतंय। नागपुरातल्या शासकीय बंगल्यावर देखील शुकशुकाट असल्याची माहिती मिळतेय। विधानसभेमध्ये आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर 2 मुद्द्यांवरून अतिशय गंभीर आरोप केलेले होते। वाशिममधला गायरान जमिनीचा घोटाळा आणि दुसरं सिल्लोड महोत्सव या 2 मुद्द्यांवरून अजित पवारांनी अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप केलेले होते। झालेल्या आरोपांनंतर अब्दुल सत्तार नॉट रिचेबल असल्याचं समोर येत आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी उदय तिमांडे आहेत सध्या। उदय, अब्दुल सत्तार आरोप होताच गायब असल्याचं समजतंय, नॉट रिचेबल आहेत अब्दुल सत्तार। मी तुम्हाला थेट ही सगळी दृश्य दाखवतोय। हे रवी भवन येथील अब्दुल सत्तार यांचा जो आहे तो 16 नंबरचा कॉटेज म्हणजे सरकारी निवासस्थान। अधिवेशनाच्या काळात अब्दुल सत्तार जे आहे ते याच बंगल्यामध्ये असतात। मात्र सकाळपासून जे आहे ते विधानसभेमध्ये अब्दुल सत्तार यांचा वाशिम येथील जमीन घोटाळा आणि सिल्लोड महोत्सव गाजत असल्यानंतर जे आहे ते अब्दुल सत्तार नॉट रिचेबल झालेला त्यांच्या बंगल्यावर देखील आलेला नाही। विशेष म्हणजे त्यांचे कुठलेही कार्यकर्ते किंवा त्यांचा ऑफिस स्टाफ देखील जे आहे ते या परिसरामध्ये उपलब्ध नाही। आम्ही अनेक वेळा त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे सगळे फोन देखील स्विच ऑफ आहे। त्यामुळे ऐन अधिवेशनामध्ये जी आहे ती खरं तर मंत्र्यांच्या बंगल्यावर जी आहे ती कार्यकर्त्यांची गर्दी होत असतं, कारण राज्यभरातले इतर कार्यकर्ते इथे मंत्र्यांच्या भेटीसाठी येत असतात। मात्र आपण ही थेट दृश्य पाहतोय की अब्दुल सत्तार यांच्या बंगल्यामध्ये कोणीही एक साधा कार्यकर्ता किंवा त्यांच्या ऑफिस स्टाफ मधला सुद्धा कुठला कर्मचारी नाही आणि ते स्वतः फोन जे आहे ते स्विच ऑफ करून नॉट रिचेबल करून बसलेले आहेत। त्यामुळे त्यांच्यावरती आता हे सगळे विरोधी पक्षांनी अजितदादांनी आरोप केल्यानंतर त्यामुळे त्यांनी या सगळ्या प्रश्नांपासून पळ काढण्याकरता या बंगल्यातून पळ काढला आणि मोबाईल बंद केला का, असा स्वाभाविक प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय। मात्र विरोधक आज ज्या पद्धतीने या सगळ्या प्रश्नावर आक्रमक होते आणि त्यानंतर अब्दुल सत्तारांचं अशा पद्धतीनं नॉट रिचेबल होणं हे नक्कीच राजकीय वर्तुळात देखील आता चर्चेचा विषय ठरत आहे। उदय, मात्र त्यांचे स्वीय सहाय्यक असतील किंवा कार्यालयातले अधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांना देखील माहिती नाही नेमकं अब्दुल सत्तार कुठे आहेत। अधिवेशन चालू आहे, अधिवेशनादरम्यान अनेक प्रश्न मंत्री महोदयांना विचारले जात असतात, त्यात आज इतके गंभीर आरोप झाले, त्यानंतर आता अब्दुल सत्तार दिसत नाहीयेत, नॉट रिचेबल आहेत, त्यामुळे प्रश्न उद्भवणं स्वाभाविक आहे। उदय, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? नक्कीच त्यांची पीए असतील किंवा पीएस असतील यांना सुद्धा जे आहे ते आम्ही अनेक वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी जो आहे तो फोन नॉट रिचेबल करून ठेवलेला। सोबतच या कॉटेजेसमध्ये जिथे त्यांचे स्वीय सहाय्यक आणि इतर कर्मचारी असतात त्या ठिकाणी देखील जे आहे टेबलवर कुठलेही कर्मचारी नाही आहे। विशेष म्हणजे मंत्री किंवा त्यांचे अधिकारी नाही, मात्र कार्यकर्ते देखील नाही आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांना देखील बहुतेक याची जाणीव होती की मंत्री जे आहेत ते त्यांच्या कॉटेजेसवर नाही आहे, त्यांच्यावर गंभीर आरोप होता। त्यामुळे त्यांनी देखील येथे येणं टाळलेलं आहे आणि त्यांचा पूर्ण स्टाफ जो आहे तो यावेळी नॉट रिचेबलच स्थितीमध्ये अब्दुल सत्तारांसोबत। बरं उदय, अब्दुल सत्तार यांच्याशी स्वतः संपर्क करण्याचा प्रयत्न आपण केला होता का? आणि त्यांचा फोन देखील बंद आहे असं समजतंय, तर या अनुषंगानं काही माहिती सूत्रांकडनं मिळतेय का? नेमके अब्दुल सत्तार आहेत कुठे, काही समजतंय सूत्रांकडनं? नक्कीच हा सगळा गदारोळ झाल्यानंतर जे आहे ते अब्दुल सत्तार त्यांच्या मतदारसंघामध्ये होते अशी माहिती जी आहे ती मिळाली होती। खरं तर त्यांचा फोन स्विच ऑफ आहे, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क झाला नाही। अनेक वेळा त्यांना जो आहे तो फोन करण्याचा संपर्क केला, मात्र जी सूत्रांकडून माहिती मिळाली होती त्यानुसार अब्दुल सत्तार जे आहे ते सकाळी नागपूरकरता रवाना झाले होते आणि साधारणतः 2 ते 2:30च्या दरम्यान जे आहे ते नागपूरच्या रवी भवन कॉटेजला किंवा विधान भवन परिसरात पोहोचणार होते। मात्र आता जवळपास 3-3:30ची वेळ झालेली आहे। अब्दुल सत्तारला विधानमंडळ परिसरात पोहोचलेल्या नाही, त्यांच्या या सगळ्या सरकारी कॉटेजेसमध्ये पोहोचलेला आहे। त्यामुळे नेमके अब्दुल सत्तार आता गेले कुठे हा प्रश्न सर्वसामान्य जनतेप्रमाणे आता आपल्याला देखील पडलेला आहे। बरं उदय, त्यांचे सहकारी मंत्री असतील किंवा इतर जे बाळासाहेबांची शिवसेना पक्षातले नेते आहेत त्यांच्याकडे या संदर्भातली काही माहिती आहे का की अब्दुल सत्तार नेमके कुठे आहेत? त्यांना संपर्क करून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला? नक्की आपण तसा देखील प्रयत्न केला। औरंगाबादचे जे इतर आमदार आहेत किंवा मंत्रिमंडळातले जे त्यांचे इतर सहकारी आहेत त्यांना देखील विचारला हा प्रश्न की नेमके अब्दुल सत्तार आता कुठे आहे, त्यांच्याकडे देखील या प्रश्नांची उत्तरं नव्हते। मात्र ते उद्या जे आहे ते विधानसभेच्या कारवाईमध्ये सहभाग घेऊन त्यांच्यावर जे काही आरोप विरोधी पक्षाने केलेला त्याला उत्तर देईल असं मात्र सांगायला त्यांचे सहकारी जे आहेत ते विसरलेले नाही आहे। त्यामुळे आज बहुतेक संध्याकाळपर्यंत अब्दुल सत्तार येथे येतील आणि उद्या सकाळी विधानसभेच्या कामकाजात सहभाग घेऊन त्यांच्यावर जे काही आरोप विरोधी पक्षाकडून केले जातात त्याला उत्तर
येईल असं म्हणायला हरकत नाही आहे. मात्र ते नागपूरला कधी येतील आणि इथे कार्यकर्त्यांना कधी भेटतील, कारण अनेक कार्यकर्ते जे आहेत ते राज्यातून बहुतेक त्यांना भेटायला आले असतील, ते इतर ठिकाणी असतील, इथे अब्दुल सत्तार नाही म्हणून ते बहुतेक अजून कुठे असतील. त्यामुळे ते जोपर्यंत इथे येणार नाही तोपर्यंत त्यांचे कार्यकर्ते असेल किंवा त्यांच्यावर लागलेल्या आरोपांचं जे आहे ते स्पष्टीकरण मिळू शकणार नाही.